आणि आता वळूया ठळक बातम्यांकडे। विकासाचा लाभ गरीब, शेतकरी आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवणारा 2017-18 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर। 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 ऐवजी 5% प्राप्ती कर। 1 एप्रिलपासून 3 लाखापेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना परवानगी नाही। अर्थसंकल्पात कृषी कर्जासाठी 10 लाख कोटी रुपयांची तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद। राजकीय पक्षांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीनं स्वीकारायला मनाई। आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परांगदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार। रेल्वेमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर, IRTCकडून रेल्वेचं ई-तिकीट खरेदी करण्यावरचं सेवा शुल्क मागे। अर्थसंकल्पामुळे विकासाला अधिक गती येईल, पंतप्रधानांची प्रतिक्रिया, तर दूरदृष्टी नसलेल्या अर्थसंकल्पाशी काँग्रेसची टीका। आणि काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या राज्यातल्या 5 जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज 2017-2018चा 21,47,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला। अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 3.25 लाख कोटी रुपयांची, तर अनुसूचित जाती जमातीसाठी 55,000 कोटी, पायाभूत सुविधांसाठी 3,96,135 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। यामुळे गुंतवणुकीला चालना मिळणार असून रोजगार निर्मितीतही वाढ होणार आहे। विकासाचा लाभ गरीब, शेतकरी, महिला, मजूर आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं। थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली असून परकीय चलन गंगाजळी 361 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे। चालू खात्यातली तूट घटली असून महागाई दरातही लक्षणीय घट झाली। तसंच महागाईचा दर 1 आकडी झाल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं। करमुक्त उत्पन्नाबाबत त्यांनी सांगितलं की 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त राहणार असून 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% ऐवजी 5% प्राप्ती कर द्यावा लागेल, तर 50 लाख ते 1 कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी 10% अधिभार, 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना फक्त एका पानाचा फॉर्म भरावा लागणार आहे। काळा पैसा बाहेर काढण्याला सरकारचं प्राधान्य आहे। 2019 पर्यंत 1 कोटी जनतेला दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे। 2019 पर्यंत बेघरांसाठी 1 कोटी घरं बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। 1 मे 2018 पर्यंत देशातल्या सर्व गावात वीज पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। महिला आणि बालकल्याण विभागाच्या तरतुदीत मोठी वाढ करण्यात आली आहे। अंगणवाड्यांमध्ये महिला शक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। रेल्वे सुरक्षेसह विकास, स्वच्छता आणि आर्थिक सुधारणा या 3 महत्त्वाच्या भागांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे। यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा कॉर्पस फंड असणाऱ्या रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली। IRCTCवरून रेल्वेचं ई-तिकीट खरेदी केल्यास त्यावरचा सेवा शुल्क मागे घेण्यात आल्याचं वित्तमंत्री म्हणाले। रेल्वे सुरक्षेसाठी 1,31,000 कोटी रुपयांची तरतूद, ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर 2020 पर्यंत मानवरहित क्रॉसिंगसाठी सरकार पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले। सरकारी खासगी सहभागाद्वारे छोट्या शहरात विमानतळ उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं। डिजिटल व्यवहारांसाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे। याबद्दल अर्थसंकल्पात निरनिराळ्या तरतुदी केल्या आहेत। युवा वर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयं योजना सुरू करणार असून 600 जिल्ह्यात युवा कौशल्य विकास केंद्र उभारणी, उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये सुधारणा करण्यासह राष्ट्रीय परीक्षा अभिकरण स्थापनेचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे। बँकांना पुनर्भांडवलासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लघु आणि मध्यम उद्योग कंपन्यांना कर सवलतीचा फायदा मिळणार आहे। 1 एप्रिलपासून 3 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना आता परवानगी नाही। राजकीय पक्षांना आता 2,000पेक्षा अधिक देणगी रोख रकमेत घेता येणार नाही। तसंच राजकीय पक्षांना प्राप्तिकर विवरणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारनं पावलं उचललं असून त्यादृष्टीनं अर्थसंकल्पात कृषी कर्जासाठी 10 लाख कोटी रुपयांची तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठीही सरकारनं प्रोत्साहनपर योजना आखल्या आहेत।
येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार पावलं उचलत असून ग्रामीण, कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी विक्रमी तरतूद करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. कृषी कर्जासाठी 10 लाख कोटी रुपयांची, तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी 9,000 कोटी रुपयांची आणि नाबार्डसाठी 20,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म सिंचन निधीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. मनरेगासाठी यंदा विक्रमी तरतूद करण्यात आली असून मनरेगासाठी 48,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या 5 वर्षांत मनरेगा अंतर्गत 10 लाख तलाव बांधण्याचं लक्ष्य आहे. गेल्या काही वर्षांत मनरेगामध्ये महिलांची संख्या वाढल्याचं जेटली यांनी यावेळी नमूद केलं. शेतकऱ्यांसाठी दुग्ध विकास निधीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मृदा आरोग्य कार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आल्याचंही वित्तमंत्र्यांनी सांगितलं. डिजिटल व्यवहारांसाठी सरकार अनेक पावलं उचलत असून ऑनलाईन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यावर भर देणार असल्याचंही अरुण जेटली यांनी सांगितलं. आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परागंदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार असल्याचंही वित्तमंत्र्यांनी सांगितलं. रोकडरहित व्यवहारांसाठीच्या भीम ॲपला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक आणि रेफरल योजना आणली जाणार आहे. पारपत्र आता मुख्य टपाल कार्यालयात मिळण्याची सुविधाही सरकारनं देऊ केली आहे. शेअर बाजारातही सुधारणा करण्याचे सुतोवाच वित्तमंत्र्यांनी केलं. 2025 पर्यंत क्षयरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करणार असल्याचं सांगत झारखंड आणि गुजरातमध्ये एम्स स्थापन करणार असल्याची माहितीही वित्तमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प जाहीर करताना दिली. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारा अर्थसंकल्पाचा थेट परिणाम म्हणजे वस्तूंच्या भावातले चढउतार. आज मांडलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि गरिबांचा विचार प्राधान्यानं केला असल्याचं प्रतिबिंब स्वस्त झालेल्या वस्तूंमध्ये दिसतं. खत, चामडं आणि चामड्याच्या वस्तू, स्वयंपाकाचा गॅस, त्याचबरोबर सौर विद्युत सेल, LCD बल्ब, औषधं, 4 चाकी आणि दुचाकी वाहनं, गाड्यांचे कॅटलिटिक कन्व्हर्टर तसंच वायरलेस डेटा कार्ड आणि कार्ड स्वाईपचे उपयुक्त POS यंत्र स्वस्त होणार आहेत. तर तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनं आणि मोबाईल फोन महाग होणार आहेत. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला गती येईल. गाव, शेतकरी आणि गरीब आणि युवा वर्गाच्या कल्याणासाठी समर्पित असलेला हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं उच्चाटन करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातच प्रतीत होत असल्याचं पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं. एक प्रकार से ये बजट हमारा देश जो बदल रहा है उसको और अधिक तेजी से बदलने का प्रयास, एक प्रकार से हमारे सपनों से जुड़ा हुआ, हमारे संकल्पों से जुड़ा हुआ ये बजट एक प्रकार से हमारा फ्यूचर है, हमारी नई पीढ़ी का फ्यूचर है, हमारे किसान का फ्यूचर है. और जब मैं फ्यूचर कहता हूं तब उसका मेरा मन में एक मीनिंग है. ऐप से फार्मर्स, किसानों के लिए, यू से अंडर प्रिविलेज, दलित, पीड़ित, शोषित, वंचित, महिला, उनके लिए, टी से ट्रांसपेरेंसी, पारदर्शिता, टेक्नोलॉजिकल अपग्रेडेशन, आधुनिक भारत बनाने का सपना, यू से अर्बन रिजुविनेशन, शहरी विकास के लिए, और आर से रूरल डेवलपमेंट, ग्रामीण विकास के लिए, और ई से नौजवानों के लिए एम्प्लॉयमेंट, उद्योग साहसिकों के लिए एंटरप्रेन्योरशिप, एनहांसमेंट, नए रोजगार को बढ़ावा देने के लिए, नौजवान उद्यमियों को बढ़ावा देने के लिए मैं इस बजट के लिए, इस फ्यूचर को प्रस्तुत करते हुए वित्त मंत्री जी को फिर से एक बार बधाई देता हूं और देशवासियों को उनके सपने साकार करने की दिशा में ये बजट एक बहुत बड़ी सहाय व्यवस्था है. तक इंफ्रास्ट्रक्चर के लिए भी मुझे लगता है कि बहुत बड़ा योगदान वित्त मंत्री जी ने दिया है, जो हमारे सेक्टर को बूस्ट करेगा.
और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि नोटबंदी के बाद जो ऑनेस्ट लोग हैं उनके लिए टैक्स में कंसेशन मिला है। और एक बात अब सिद्ध हुई है कि गवर्नमेंट का रेवेन्यू बढ़ा है, क्योंकि अब बैंकिंग के कारण हर व्यक्ति को अपने व्यवहार डिजिटल ट्रांजैक्शंस करने पड़ेंगे, बैंक के साथ होंगे, और उसके कारण इकोनॉमी मजबूत होगी, ब्लैक इकोनॉमी कम होगी, पैरेलल इकोनॉमी कम होगी, उससे टैक्स भी बढ़ेगा और 34.4% रेवेन्यू बढ़ रहा है। ये भी एक बहुत बड़ा हिंदुस्तान के इतिहास में रिव्होल्यूशन है। कोणतीही दूरदृष्टी नसलेला अर्थसंकल्प असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी तसंच नव्या रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना नसल्याचं ते म्हणाले। राजकीय पक्षांच्या देणग्यांबाबतच्या प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं। जो भी पॉलिटिकल फंडिंग को साफ करने के लिए स्टेप्स लिए जाएंगे, हम उनको सपोर्ट करेंगे। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे। केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाने गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक या प्रत्येकाकरता विकासाचं नवं दालन या ठिकाणी खुलं केलं आहे। राजकीय फंडिंगच्या संदर्भात, पॉलिटिकल फंडिंगच्या संदर्भात एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याकरता या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे। खूप स्वागतार्ह अशा या काही तरतुदी केलेल्या आहेत। सर्वसामान्यपणे अशी मानसिकता आहे की जर कराचा दर कमी असला तर स्वतःहून लोक कर भरण्यासाठी पुढे येतील व जास्तीत जास्त कर संकलन होऊ शकेल। या दृष्टीने माननीय अर्थमंत्र्यांनी कराचा दर जो 5 लाखापर्यंत 10% होता त्याला कमी करून त्यांनी 2.5 लाखापर्यंत आणलेला आहे, जेणेकरून आता सर्वजण स्वतःहून आपलं करदायित्व भरण्यासाठी पुढे येतील व रिटर्न भरतील अशी माफक अपेक्षा त्यांनी या बजेटमध्ये केलेली आहे। बजेटमधलं वेगळेपण हे नक्की आहे की या बजेटमध्ये योजना आहे, या बजेटमध्ये प्लॅनिंग आहे आणि या बजेटमध्ये एक्झिक्युशन अत्यंत चांगल्या पद्धतीने कसं राबवलं जाईल याची माहिती आणि सिस्टीम सांगण्यात आलेली आहे। थोडक्यात म्हणजे हे पैशाचं आणि सिस्टीमचं बजेट आहे असं म्हणायला लागेल। महिला म्हणून मी महिला बालकल्याण समिती विकासासाठी आजपर्यंत सरकारने उच्चांकी तरतूद अशी ह्या सरकारने केलेली आहे। लोकांचा जो विचार झाला आहे सर्वसामान्य जनतेचा तो अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे। विचार स्त्रियांच्या बाबतीत असू दे, महिला सबलीकरण, बालकल्याण, कृषी, आणखी रोजगार ह्या सगळ्या क्षेत्रात जे बजेट आता सादर झालेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे। त्यामुळे सबका साथ सबका विकास याप्रमाणे हे बजेटला एक नाव देता येईल। यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प हा राष्ट्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय रेल्वेच्या हिताचाच असल्याचं मत नागपूर मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक ब्रजेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे। ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते। ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले। ओदिशा इथल्या कोरापुट्टू इथं नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात 4 जवानांनी आपले प्राण गमावले। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं अवघ्या 21 दिवसांमध्ये आकाशवाणीनं FM केंद्र उभारलं असून या माध्यमातून 25 किलोमीटर अंतरावर 103.7 या FMवरून नागरिकांना विविध कार्यक्रम ऐकायला मिळतील असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पंडा यांनी सांगितलं। आकाशवाणी FM केंद्राचं उद्घाटन आज पंडा यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। येत्या काळात शिर्डी साईबाबा संस्थांच्या मदतीनं या FM केंद्राची व्याप्ती 5 किलोवॅटपर्यंत वाढवून 50 किलोमीटरपर्यंत 24 तास FM सेवा पुरवण्यात येईल असा मानस पंडा यांनी व्यक्त केला। तिरुपती संस्थानानंतर शिर्डी हे दुसरं संस्थान आहे जिथं हे FM केंद्र उभारण्यात आलं आहे। यामुळे भाविकांची गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणासाठी मोठी मदत होईल असा विश्वास साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हिवरे यांनी व्यक्त केला। यावेळी आकाशवाणीचे महासंचालक F. शहरियार, अप्पर महासंचालक SM थॉमस, मुंबई आकाशवाणीच्या उपसंचालक शैलदा सुमन यासह इतर मान्यवर उपस्थित होते। होता है और जो विशेष कार्यक्रम होता है ये सब
निकटवर्ती एरिया में ट्रांसमिशन हो पाए। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून रोहा ते वीर दरम्यानच्या 46 किलोमीटरचं काम येत्या 2.5 ते 3 वर्षात पूर्ण होईल अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली। ते आज नवी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। दुपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला 350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। विद्युतीकरणाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असून 900 कोटी रुपये खर्चाचं हे काम 2 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे। आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले। मुंबईत सांताक्रूज इथं उभारलेल्या नौदलाच्या तळाचं उद्घाटन नौदलाच्या पश्चिम विभागीय कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्या हस्ते आज झालं। या तळाच्या उभारणीमुळे नौदलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून पश्चिम किनारपट्टीवर देखरेख ठेवणं आणि वेळप्रसंगी तातडीनं कारवाई करण्याच्या दृष्टीनं भविष्यात याचा लाभ होणार आहे। काश्मीरमध्ये मच्छील इथं 3 दिवसांपूर्वी हिमस्खलन झाल्यानं बर्फात गाडले जाऊन मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। सांगली जिल्ह्यातल्या रामपूरवाडी गावात शहीद जवान रामचंद्र शामराव माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद जवान रामचंद्र यांना सैन्यदल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातही 2 शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शहीद आनंद गवई यांच्यावर गीतानगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। तसंच शहीद जवान संजय खंडारे यांच्यावर माना गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। परभणी जिल्ह्यातले शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्यावर आज पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी विमानानं त्यांचं पार्थिव औरंगाबाद इथं आणण्यात आलं। तिथं लष्कर आणि पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। शहीद जवान गणेश ढवळे यांचा पार्थिव देह वाई तालुक्यातल्या आचरे इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला। गणेश ढवळे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देत हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून ढवळे यांना मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। क्रिकेट बंगळुरू इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 203 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे। या निर्णायक सामन्यामध्ये इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं। डावाच्या सुरुवातीलाच विराट कोहली 2 धावांवर धावचीत झाल्यानं भारताला धक्का बसला। मात्र KL राहुल, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताचा डाव सावरला। भारतानं 20 षटकामध्ये 6 बाद 202 धावांपर्यंत मजल मारली। या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात काहीशी अडखळत झाली। इंग्लंडचे सलामीचे 2 गडी बाद झाले। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 13 षटकात 4 बाद 119 धावा झाल्या होत्या। आणि आता आपण पाहत आहात सामन्याचं थेट प्रक्षेपण। आता हवामान। राज्यात गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानामध्ये वाढ झाली। राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 11.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासामध्ये संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 32, किमान 16,
नागपूर 32-14, पुणे 32-13, औरंगाबाद 32-16, नाशिक 32-11, कोल्हापूर 33-17, रत्नागिरी 34-19, सोलापूर 35-15 आणि अमरावती 32-15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकासाचा लाभ गरीब, शेतकरी आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवणारा 2017-18 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 ऐवजी 5% प्राप्ती कर. 1 एप्रिलपासून 3 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना परवानगी नाही. अर्थसंकल्पात कृषी कर्जासाठी 10 लाख कोटी रुपयांची तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद. राजकीय पक्षांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीनं स्वीकारायला मनाई. आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परांगदा होण्यावर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार. रेल्वेमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर. IRCTCवरून रेल्वेचं ई-तिकीट खरेदी करण्यावरचे सेवाशुल्क मागे. अर्थसंकल्पामुळे विकासाला अधिक गती येईल, पंतप्रधानांची प्रतिक्रिया. तर दूरदृष्टी नसलेला अर्थसंकल्प अशी काँग्रेसची टीका. आणि काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या राज्यातल्या 5 जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.